करतोय मैदानाच्या आतमध्ये विकासजी गुज्जर आणि सचिनजी म्हात्रे. येस, आणि साईसागर घाटकोपर संघाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. काल आमच्या मॅनेजमेंट टीमने त्यांना जी वेळ दिली होती त्या वेळेवरती ते उपस्थित राहिलेले आहेत आणि त्याबद्दल आमच्या आदिवासी प्रतिष्ठानच्या वतीनं मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. शुभेच्छा दोन्ही संघांना. तुर्तास मी थांबेन. ऐकूयात पुन्हा एकदा आवाज पोपट डोंबिवलीचा. गेल्या काही वर्षांमध्ये जे आपल्या वाणीमधून टेनिस बॉल क्रिकेटची जे सेवा करतात, ऐकूयात आपण विनोदजी पाटील सरांना. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच करण. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व लाडके रसिकांचं जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून JTC स्पोर्ट्स लाईव्हवरती आमच्यासोबत जोडले गेले त्यांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये खुल्या गटातील ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये आपण बघितली. मैदानावरती क्वालिटी क्रिकेट सगळ्यांनीच अनुभवलं. आजचा दिवस आहे, तशाच पद्धतीने सगळ्यांना क्रिकेटचा मनमुराद आनंद मिळावा अशी आपण अपेक्षा करूया. तर नॉन स्ट्राईकला जे योगेश आपण बघतायत ओपनिंग पेअर दाखल झाले रिलॅक्स 11ची बंटी आणि योगेश. योगेश जे खतर माजी सैनिक त्या ठिकाणी आपण बघू शकाल. भरपूर वर्ष सैन्य दलामध्ये सेवा केलेली आहे, देशाची सेवा केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मग ते पोलीस असतील, सैन्य दलातील जवान असतील किंवा डॉक्टर असतील किंवा कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असतील, ते प्रत्येक जण क्रिकेटशी जोडला गेलेला आहे. प्रत्येकाचं या खेळाच्या प्रती जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे तो कधीच ढळत नसतो. ड्राइव्ह केला मिडॉनला, फिल्डर तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली होती, फिल्डिंग चांगली झाली होती, पण थ्रू डायरेक्ट हिट झाला असता कदाचित इथून विकेट प्राप्त झाला असता. मैदानावरती आपण बघताय सामना सुरू आहे. साईसागर घाटकोपर 11 वर्सेस रिलॅक्स 11 मध्ये. बॉलर्स नेम प्लीज. सिद्धेश, सतीश पहिले षटक. सामना क्रमांक 2 सुरू आहे. पहिले सत्र सुरू आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला गॅप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा होतील का? अपील तर झालंय पण 2 धावा पूर्ण होत आहेत. सिंगल डबलचं महत्व तर प्रत्येकाला ते माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी षटकार चौकार येतीलच का, पण धाव फलक हालता ठेवणं हे देखील प्रत्येक फलंदाजाचं कर्तव्य असतं. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 3. चेंडू हवेत, मिस टायमिंग, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. ओ हो, सोपा झेल, लॉलीपॉप कॅच होता, एकदम सोपा होता. ह्या कॅचेस नाही पकडणार तर मग कोणत्या कॅचेस पकडणार, पण इथून झेलही सुटला आणि धावाही 2 आल्या. बॉलिंग मार्कवर आपण बघताय सतीशची ऍक्शन बघितल्यानंतर मला निलेश कुलकर्णी यांची आठवण आली. डोंबिवलीचे जे भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट भरपूर खेळलेले, त्याच पद्धतीची ती शैली आहे. पण निलेश कुलकर्णी भरपूर जास्त उंच होते. ड्राइव्ह केला मिड ऑफला, फिल्डिंग खराब. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग आणि एक चौकार. यावेळेस मात्र हा पहिला चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 9. मग अशी कॅच सोडली सोपी, आता मात्र मिड ऑफला खराब फिल्डिंग. बॉलर काय करेल, गोलंदाज अशा परिस्थितीत काय करू शकतो? त्याला मोदी जसं म्हणतात आत्मनिर्भर बनावं लागेल. क्लीन बोल्ड करावं लागेल, LBW करावं लागेल, कॉटन बॉल अशा पद्धतीने बाद करावं लागेल. कारण फिल्डर तर साथ देत नाहीयेत, पण त्या चुका होत असतात. कुणी जाणून बुजून त्या करत नसतो, पण पुन्हा नव्याने कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं आहे. हो, अगेन्स्ट द स्पिन, फिल्डर तिथे आहेत अगदी सीमारेषेच्या लगत. आज झेल टिपलाय आणि बघा आधी 2
एक कॅच सोडली आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला मगाशी मिसफील्ड झाल्यानंतर. पण दुसऱ्या बाजूला एक सुपर झेल देखील टिपला गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती योगेश बाद होत आहे. 8 धावांचं योगदान दिले. धाव फलकावती 9. न्यू बॅटर आलाय अरविंद. फटका सुंदर होता, टायमिंग बेमिसाल होता, पण जी जागा निवडली ती चुकीची होती. पण त्याच्यावरून जरी गेला असता तरी 6 मिळाल्या असत्या. अगदी सीमारेषेच्या लगत. योगेश बाद होत आहेत. ज्या आर्मीमध्ये ज्यांनी भरपूर वर्ष सेवा केली, माजी सैनिक आहेत. देश सेवेमध्ये अनेकांनी स्वतःला वाहून घेतलेले. विथ द स्पिन आणि यावेळेस मात्र झेल टिपलाय आणि हसतायत. त्यांना माहिती आहे की मगाशी झेल सुटलाय आणि एकदाशी पकडला बाबा. धाव फलकावरती आहेत 9 धावा आणि षटक संपलेले. पहिलं एक विकेटचं नुकसान या ठिकाणी झालेलं. न्यू बॅटर मैदानावरती संतोष जात असताना. रिलॅक्स 11 प्रथम बॅटिंग करतोय मैदानावरती. आपण बघताय साई सागर घाटकोपर हा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करतोय. आणि घाटकोपर म्हटले की नक्कीच तुम्हाला चंदू सरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर श्री 11 हा संघ देखील याच शहरातून आपण घडताना बघितलेले अत्यंत जबरदस्त असा संघ. आणि घाटकोपरने भरपूर क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. आज याच विभागातला या शहरातला संघ आपण बघतायत फिल्डिंग करत असताना. खुल्या गटातील स्पर्धा कालच्या दिवसात आपण डोंबिवलीतील काही स्टार खेळाडूंना इन ॲक्शनमध्ये बघितलं. अफलातून खेळायला सागरचा असेल, मनीष असेल, योगेश उर्फ बालटे असेल. कालचा दिवस त्याने गाजवला अक्षरशः. बघूया आज कोणता संघ दिवस गाजवते, कोणता खेळाडू आजच्या दिवसामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतायत शिवाजी. फुलटॉस मिडॉनच्या वरून एक्झिक्यूट करतायत. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. करा बॉल. आणि कल्पेश सुर्वे बघा अगदी सीमारेषेजवळ. ती जागा त्यांनी कल्पेश सुर्वे यांनी पकडून ठेवलेली आहे आणि असं वाटतं तो 7-12 त्यांच्या नावावरती निघालेला आहे. मला वाटतं की संध्याकाळपर्यंत तिथेच थांबतील. काहीतरी प्रण केलंय, काहीतरी वसा घेतलेला आहे. क्रिकेटचा सच्चा दर्दी आहे कल्पेश सुर्वे आणि नेहमीच क्रिकेटसाठी दूरदूरच्या वाऱ्या करत असतो, दूरदूरचा प्रवास करत असतो. त्याला फक्त माहिती पडू दे की कुठे मॅच आहे. ॲडजस्टमेंट झाली तर जरूर येतो, कधी कधी ती करावी लागते. ओ सुंदर फटका पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. चांगला फटका होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी समोर दिला होता, पुढ्यात दिला होता. ओव्हरपिच होता. पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते, पण हा चेंडू शिवाजीचा अगदी समोर. फलंदाज त्या ठिकाणी आपण बघताय षटकार मारलाय बंटीने. पुन्हा एकदा शिवाजी बंटीसाठी. सुंदर चेंडू मिस टायमिंग झाला होता आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. फार पुढे निघून गेले होते त्या ठिकाणी आपण बघतोय संतोष. आणि अशा प्रकारे हा दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. डायमंड डकवरती बाद झालेत. एकही चेंडू फेस न करता फलंदाज बाद झालेले आहेत. 3 विकेट गमावलेले आहेत मैदानावरती रिलॅक्स 11 ने. आता मैदानावरती आपण बघताय 2 बंधुराज अनिकेत आणि बंटी आणि दोघेही भाऊ आहेत. झेलची शक्यता. एक भाऊ परतलाय, दुसरा भाऊ मैदानावरती आल्यानंतर. आणि अशा प्रकारे 4थ्या विकेटचं पतन मैदानावरती रिलॅक्स 11 या संघाचं. रिलॅक्स
का तर एकदम रिलॅक्स झालेले आहेत, कारण 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला साई सागर घाटकोपर संघ रिलॅक्स झाला असेल, कारण ज्या पद्धतीने विकेट्स त्यांनी प्राप्त केले आहेत, 4 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. धावसंख्या 19 वरती स्थिरावलेली. न्यू बॅटर संकेत मैदानावरती येत आहेत, उर्फ सोन्या. तर संकेत उर्फ सोन्या मैदानावरती येतो यावेळेस 6व्या क्रमांकावरती. ऑन साइडला मिड विकेटला गॅप आहे. वेस्ट ऑफ चेंडू थांबवलाय, पण 2 धावा नाही थांबू शकले. 2 धावा जरूर वाचवल्यात, पण या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत 21. बराच वेळ धावफलक त्या ठिकाणी स्थिरावलं होतं, थांबलं होतं. आता त्याला कुठेतरी या 2 धाव्याने चालना मिळते. धावसंख्या 21. 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 21 ही धावसंख्या आपण बघतायत. 10.5ची धावगती राखलेली आहे मैदानावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 12 आल्यात. बॉलिंग मार्कवर जयेश ला पाचारण करण्यात आलेले. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 तुम्हाला गोलंदाज वापरावे लागतील. जेव्हा 5 ओव्हरच्या मॅचेस असतात तेव्हा आपण एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची ती मुभा असते किंवा तो नियम असतो, पण ते कंपल्सरी नसतं. तुम्ही 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 5 बॉलरही वापरू शकता, 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 6 बॉलरही वापरू शकता. टॉप एज पुन्हा एकदा पॉइंटला, आणि बघा आणखीन एक झेल ड्रॉप केलाय. जेव्हा जेव्हा चेंडू वर गेलाय ना, तेव्हा तेव्हा पॉइंटचा फिल्डर त्याला झेल पकडताना भरपूर अडचणी आल्यात आणि त्याने झेल ड्रॉप केल्यात. पण मगाशी आपण बघितलं एक पॅरलर स्ट्रोक होता, सहज आला होता, अगदी त्यांच्या समोर आला होता, तेव्हा त्यांनी तो झेल टिपला होता. पण 2दा झेल ड्रॉप केल्यात आणि आता त्यांचं प्रमोशन झालंय. पॉईंटवरनं त्यांना आता ऑन साईडला आणलेले. खरं तर आधी करायला होतं असं वाटतं, होतं असं. फिल्डर चांगले असतील, पण आज कुठेतरी कॉन्सन्ट्रेट होत नाहीये, चांगलं काम होत नाही. यावेळेस फिल्डर धावतायत. ओ हो, वेल जज कॅच, सुपर कॅच. फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का मैदानावरती, आणि हा धक्का क्रमांक आपण बघतायत 5वा. फलंदाज बाद झालाय अनिकेत. कॅच आउट. 2 धावांचं योगदान अनिकेतने दिलंय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय बंटी. पंकज उर्फ बुंबू माट्या. क्या बात आहे. एक पंकज जाधव जे अलिबागचे आहेत. प्रतीक स्पोर्ट्स पुणेसाठी प्रचंड योगदान राहिले माट्याचं. धावा आहेत 23 आणि 2 चेंडू झालेले आहेत. तेजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पाया चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगला चेंडू गेलाय. विकेट किपर येऊन चेंडू उचलतात, तोपर्यंत एकदा हलकीशी एज असावी, कारण की पंचांनी कुठलाही सिग्नल दिला नाही, याचाच अर्थ एज होती. एका बाजूला गुज्जर सर, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत सचिन म्हात्रे. सिक्सर किंग सचिन म्हात्रे. बॅटची एज इथपर्यंत आवाज आलाय. पंचांनी बोट वर केलंय. फलंदाज होईल बाद. मैदानावरती लागतोय हा धक्का आपण बघतायत 6वा. न्यू बॅटर संतोष नावाचे 2 खेळाडू, बंटी नावाचे आपण 2 खेळाडू बघितलेले आहेत. पण बंटी हे पेट नेम आहे बघा. पंकज उर्फ बंटी उर्फ बूम बूम माट्या. पण बघूया माट्या सारखी बॅटिंग करतायत का. जर नाव माट्या आहेत तर माट्यासारखी बॅटिंगही करणं गरजेचं आहे. एखाद्याला आपण आपला आदर्श मानतो, एखाद्याला आपण आपला श्रद्धास्थान मानतो, तर आपण त्याला फॉलो करणंही गरजेचं आहे. त्याच्याप्रमाणे खेळणं, त्याच्याप्रमाणे वागणं आपल्याला जमायला हवं. नाहीतर नुसताच आदर्श मानून उपयोग नाही. हा चेंडू मागे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली झाली बघा. का सुरुवातीला काही झेल ड्रॉपही झालेत, पण काही क्षेत्ररक्षकांनी इम्प्रेस केले घाटकोपरच्या. सुंदर कॅचेस पकडलेले आहेत. मिड विकेटला एक सुंदर झेल टिपला. ग्राउंड फिल्डिंग ही चांगली झाली आहे.
यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला फिल्डर येत आहेत. ओ हो हो, आता स्तुती करत होतो फिल्डिंगची, पण कदाचित ही स्तुती थोडी जास्त झाली. पण बघा मिसफील्ड कुठे झाली आहे, जास्तीत जास्त ऑफसाईडला. ऑफसाईडला 2 बाउंड्री सोडलेल्या आहेत, 2 शेल ड्रॉप झाले आहेत, पण ऑनसाईडची फिल्डिंग चांगली झाली आहे. हे वैशिष्ट्य राहिले आहे. याचा अर्थ की ऑनसाईडला फिल्डर चांगले आहेत आणि ऑफसाईडला आपण बघतायत इतकी सपाट आउटफील्ड असतानाही आपण बघतायत खराब फिल्डिंग होते. 29 धावा 29. खराब फिल्डिंगमुळे कित्येक संघांना, आणि इथे बघा जवळजवळ 8 ते 10 धावा या खराब फिल्डिंगमुळे गेलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर गोलू. गोलू खरं नाव गोलूच आहे का? चांगलं नाव असेल त्याचंही, पण तुम्ही गोलू म्हणता, आम्हाला गोलूच म्हणावं लागेल. शेवटचं षटक गोलू घेऊन येतोय. धावा आहेत 29. कल्पेश सुर्वेने या मॅच वरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलंय. अर्थात त्यांची टीम असावी किंवा त्यांच्या मित्राची टीम असावी, त्यामुळे ते स्कोअर विचारण्यासाठी आले होते. हो, आत आणला होता, इनस्विंगर होता, थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, पडल्यानंतर थोडासा अधिक उसळलाही आणि आता याला डॉट बॉलने सुरुवात होते. गोलू. उन्हाचा तडाखा हळूहळू जाणू लागले, पण इथे अजूनही तसं काही टेम्परेचर हाय दिसत नाहीये. थोडासा गारवा दिसतोय, आपल्याला जाणवतोय. कट करतायत पॉइंटच्या वरून, एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन दिलंय, चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा इथून पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे, नकार दिलाय, बॅकअप मिळते. ओव्हर थ्रो जरूर झाला होता, पण या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 31 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज गोलू. ओ, फ्रंट फुट वरती येऊन खेळायचा प्रयत्न. सुंदर चेंडू सरळ निघतोय, पडल्यानंतर ऑफ स्टंप वरती डॉट बॉल. दुसरा डॉट बॉल आहे बघा. स्लॉग ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न नेहमीच फलंदाज करत असतात, आणि गोलंदाजाचा प्रयत्न असतो की कमीत कमी धावा मला कशा खर्च करायच्यात. सध्या तरी 3 बॉल मध्ये केवळ 2च आलेले आहेत, पण अजूनही 3 चेंडू शेष आहेत. हवेत यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय, फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय रिलॅक्स 11 या टीमला. न्यू बॅटर मैदानावरती निनाद जात असताना एकूण विकेट किती गेले आम्हाला सांगतील आमचे स्कोरर. 7 विकेट गेले. स्वप्नील म्हात्रे आमचे ऑफिशियल स्कोरर अत्यंत चांगलं स्कोरिंग करतायत. सुंदर असे त्यांचे हँड रायटिंग देखील आहे, आणि एक चांगला स्कोरर मिळणं कॉमेंटेटरला ही फार मोठी भाग्याची गोष्ट असते. बऱ्याचदा स्कोरर चांगला नसला की बऱ्याचदा चुका कॉमेंटेटरकडनं होत असतात. आणि हल्ली आपण बघितलं की पूर्वी अंपायरही ज्या संघाकडनं मॅचेस ठेवायचे त्यांचेच अंपायर असायचे. आता हे सगळं बदलत चाललं. आता सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला विशेषज्ञ तज्ज्ञ त्या ठिकाणी निवडावे लागतात. आणि नवापाडा संघामधून खेळतात बघा. कदाचित माझ्या लक्षात नसेल, नावं कधी कधी आपण ऐकलेली असतात, पण फेस टू फेस या खेळून आपण भेटलेलो नसतो, त्यामुळे ही नावं आपल्याला क्लिक होत नाही, परिचय फारसा होत नसतो. पण जेव्हा स्वप्नील एखादा धमाका करेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, एखादी इनिंग म्हणा किंवा बॉलिंगच्या माध्यमातून चांगली कामगिरी करेल, तेव्हा मात्र तो सगळ्यांच्याच अगदी परिचयाचा बनेल. आणि आता प्रसिद्ध व्हायला काय लागतं? खरं तर एखादी इनिंग तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर एखादी इनिंग बॅटिंग करत असताना साकारली, बॉलिंग करताना काही रेकॉर्ड्स केले, आणि किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तिथे तुम्ही एखादा चमत्कारिक परफॉर्मन्स दिला की तुम्ही लगेचच लोकांच्या नजरेत येता. एकूण विकेट या ठिकाणी गमावले आपण बघतायत 8 गडी सेकंडला जोडी.
हा चेंडू वाईड बॉल. धावसंख्या धावफलक होती 33. 1 to go. नवासपाडा संघ खरं तर नव्याने आपले एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, कारण जे सिनियर खेळाडू आहेत ते निवृत्त झालेले आहेत. पिंट्या जोशी आता भरपूर वर्ष या संघासाठी खेळतोय. यावेळेस मात्र उडवलाय. मिड विकेटची सीमारेषा झालेली आहे क्लिअर. येतोय षटकार आणि मला वाटतं हा शेवटचा चेंडू होता आणि या इनिंगचा शेवट गोड झालाय. धावफलक होती बघता आपण 39 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि या 39 धावा करताना रिलॅक्स 11 संघाला भरपूर संघर्ष करावा लागलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला घाटकोपर या संघाने फिल्डिंग मध्ये मिस्टेक केल्यात, त्यामुळे 10 ते 12 धावा मी म्हणेन की खराब फिल्डिंगमुळे आल्यात. अन्यथा हे टार्गेट आणखीन छोटं असतं. पण शेवटी जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं आणि जर तर शिवाय हा खेळ नसतो. 40 करायचे आहेत. या करूया कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया द्वितीय सत्रामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय क्रिकेटच्या मैदानावरती. पुढचा सामना कोणता असणार आहे? प्रियल 11 भोपर वर्सेस हॅरी 11. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. रिलॅक्स 11. कल्पेश, पुढचा सामना कसा आहे? तर प्रियल 11 भोपर हॅरी 11. कॅप्टन या टॉस साठी फिल्डिंगला उतरा लवकर. रिलॅक्स 11 बघा, टाइमपास नको. आज 13 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे अजिबात वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा नकोय. टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. प्रियल 11 भोपर आणि हॅरी 11. उशिरा आले तर पॅनल्टी लागू शकते. आणि रिलॅक्स 11 जी काही चर्चा करायची आहेत मैदानात जावा, मैदानात चर्चा करा आणि फिल्डिंग लगेच लावा. टार्गेट आहे 40चं. बघूया चेस होतोय की डिपेंड या ठिकाणी केली जाते धावसंख्या. ऐकूया आपण धावतं वर्णन. करण काळन, मॅन फ्रॉम हेदुडणे यांचा आवाज. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 अंतिम दिवसाच्या दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो साई सागर घाटकोपर आणि त्यांच्या विरुद्ध रिलॅक्स 11. 39 झालेला आहे. 40चा पाठलाग जगदीश आणि शिवाजी. बॉलिंग मार्क वरती संतोष. व्हेरी फर्स्ट बॉल.
लेग स्टंप लावतो ऑन साइडला, लॉफ्ट केला मिड विकेटला वाऱ्यासोबत, चेंडू सीमारेषा पार, षटकार. शॉर्ट फाईन लेग मध्ये, पण इथे एक धाव सहजरित्या पूर्ण झालेली आहे. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7 या आकड्यावरती. पहिला षटकार आला जगदीशच्या बॅटमधून, त्याच्याच बॅटमधून सिंगल आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे. वेळेचं बंधन आहे त्यामुळे जास्त वेळ आपण थांबू नका. 15 मिनिटांच्या आतमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. अंपायर्स सचिन म्हात्रे आणि विकास गुज्जर सर, लक्षात घ्या आपण 13 मॅचचा शेड्यूल आजचा आपला. एज आहे मागे, कॅच ड्रॉप, थर्ड मॅन कव्हर करेल. विकेट किपरने चुकी केली आहे, कारण सुरुवातीला विकेट फार इम्पॉर्टंट आहेत. मात्र इथे गोलंदाज मेहनत करतायत, विकेट किपरने चुकी केली आहे. सिंगलने धावसंख्या पोहोचली 8 वरती. प्रगतीपथावर पहिलं षटक आहे. गोलंदाज आपण पाहतोय तो संतोष. पुन्हा होईल तयार अवध विकेटने. फुलरलेन ऑन साइडला फ्लिक केलेला, मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल इथे पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर ते 40 धावांचं, 8 धावा आहेत, 9 झाल्या आता. येस 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 येस. हॉट लेन थांबून बॅकफुटला पूल, सक्सेसफुल षटकार. आज सुपर संडे खरं तर टाटा IPL मध्ये देखील तुम्हाला 2 मॅचेस पाहायला मिळतील. गुजरात टायटन्स अगेन्स्ट सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स अगेन्स्ट चेन्नई सुपर किंग्स. रेंज मध्ये पुन्हा, आणि यावेळेला ही वाईडिश लॉंग ऑनला उत्तुंग षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा आहेत 21 या मॅच मध्ये. अजूनही बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. प्रियाल 11 भोपर आणि हॅरी 11. प्रियाल 11 भोपर आणि हॅरी 11. शेवटचा ऑफिशियल कॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 वरती. 18 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये. यस 21 झालेले, 19 पाहिजेत. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज मागचा संतोष. इथे संतोष, ओहो पिकअप शॉट, स्लॉट मध्ये आला बरोबर या प्लॉटच्या बाहेर, षटकार. Scores on 27.
आक्रमक खेळ दोघांचाही आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश आणि शिवाजी. हार्डलेन पूल केला. इथे चेंडू पाहता पाहता सीमा पार. चेंडू कुठेही टाका, सध्या मात्र दोन्ही फलंदाजांचं उत्तर एकच आहे. षटकार, षटकार आणि षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ होता मागचा उभा पिच, त्यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ. 2 षटकार. आतापर्यंत 5 षटकार या मॅच मध्ये, या डावामध्ये. 33 वरती धावफलक, 7 धावांची गरज. प्रियाल 11 बोपर आणि हॅरी 11 तयार आहे टॉस साठी. आपण हो स्विच हिटचा प्रयत्न होता, पण इथे आता चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित नाही. पण यापुढच्या संघांना विनंती आहे, 13 मॅचचा शेड्यूल आहे, तुम्ही वेळेवरती उपस्थित राहा टॉस साठी. प्रियाल 11 बोपर, हॅरी 11 नेक्स्ट मॅच. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अगेन्स्ट कृष्णा 11. त्यानंतर बुवा बॉयज अगेन्स्ट युवा क्रिकेट क्लब. आणि त्यानंतर श्री एंटरप्राइजेस अगेन्स्ट सिद्धार्थ 11 दिवा. इथे बोट फिरवली. पहिले 2 चेंडू खराब होते, मात्र त्यानंतरचा कमबॅक गोलंदाजाचा आपण पाहतोय. डॉट बॉल 2. पुन्हा एकदा तयार संतोष. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला, गॅप मध्ये बॉल आहे. फार वेगाने फील्डर आपल्याला पाहायला मिळतात. थ्रो केला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय मी इथे ती सिंगल. योगेश यांना आपण पाहतोय, एक्स मिलिटरी मॅन, भारतीय सैन्यासाठी, भारतीय सैन्यामध्ये ज्यांना आपण या अगोदर बघितलेलं आहे. खरं तर देश सेवेसाठी जी काही त्यांची कामगिरी राहिली. पिकअप शॉट, वन बिग हिट, मॅच फिनिश, मॅच फिनिश. अभिनंदन. घाटकोपरने हा सामना जिंकला. खूप चांगले बॅटिंग दोन्ही सलामीवीरांनी केली. साई सागर घाटकोपरचं अभिनंदन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.